नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नेहमीच आपण साखर आंबा बनवतो, तर म्हटलं चला आज आपण वेगळ्या पद्धतीने हा गुळ आंबा बनवूया. चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि नेहमी आपण प्लेन बनवतो. यावेळेस मी थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत, त्यामुळं चव खूप छान आहे. आणि आता शाळा पण सुरू झाल्या आहेत, तर तुम्ही लहान मुलांनाही चपातीसोबत टिफिनमध्ये देऊ शकता. कारण लहान मुलं जे तिखट पदार्थ खात नाही त्यांच्यासाठी खूप छान आहे. आणि ज्यांना साखर आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा फारच छान आहे. तर आज आपण एकदम झटपट असा हा गुळ आंबा बनवूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कैऱ्या घेऊ शकता. आंबट घेऊ शकता, गोड घेऊ शकता किंवा कलमी आंब्याचे ज्या मिळते ते घेऊ शकता. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. चला तर आपण सुरुवात करूया. तर हे 2 मी मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहे. वजनी म्हणाल तर हे 750 ग्रॅम आहे. तर आता आपण हे छान स्वच्छ धुवून काढलेले आहे आणि कोरड्या पण करून घेतलेल्या आहे एका कपड्याने कॉटनच्या. कारण आज आपण गुळ आंबा बनवणार आहोत, तर आपल्याला इथं पाण्याचा वापर कुठंच करायचा नाही. पाण्याचा अंशसुद्धा लागलेला नाही पाहिजे, कारण हे आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे. तर छान सालं काढून घेतलेली आहे. तुम्ही यापेक्षा थोड्याशा हिरव्या कैऱ्या घेतल्या तरीसुद्धा चालते. थोडं गुळाचं प्रमाण वगैरे थोडं जास्त घेऊ शकता मग. तर आता मी सालं काढून घेतले आणि जे किसणीचा जो मोठा भाग असतो, किसणी किसायचा आपलं, आपण आलू किस वगैरे करतो, तर ते मोठ्या साईडने आपण हे पूर्ण किस करून घेतलेला आहे 2 कैरीचा. आणि आता आपण मोजून घेणार आहोत. त्यानुसार आपण हे गुळाचं प्रमाण वापरणार आहोत. तर तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरी चालते तुमच्या आवडीनुसार. तर मी आज याच्यामध्ये पूर्ण गुळच घालणार आहे. तर आता आपण हे मोजून घेऊया. तर माझं हे 2.5 वाटी पूर्ण किस भरलेला आहे. तर मी गूळ आधीच किसून ठेवला होता. तर आता आपला 2.5 वाटी हा कैरीचा किस आहे. तर त्याला मी 2 हे कप गूळ घातलेला आहे. थोडासा 1-2 चमचे वरती घातलेला आहे. किंवा तुम्ही अर्धा गूळ अर्धी साखर घातली तरीसुद्धा चालते तुमच्या आवडीनुसार. आता हे आपण मिक्स करून 10 ते 15 मिनटं असंच ठेवूया. 15 मिनिट ठेवा, 20 मिनिटं ठेवा, काही हरकत नाही. जास्त ठेवलं तरी चालते. कमी वेळ असेल तर 10 मिनिट ठेवलं तरीसुद्धा चालते. तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. 15 ते 20 मिनिट झालेलं आहे. गॅसवरती आपण हे भांडं ठेवून देऊया आता. सुरुवातीला आपल्याला एक 5-6 मिनिट फुल गॅस ठेवायचा आहे. त्यानंतर गॅस आपण कमी जास्त करत आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. शक्यतो जाड बुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे लवकर खाली लागत नाही. पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा मी काळा मीठ घातलेला आहे. 2 चमचे मी दालचिनीचे घातले. 4-5 लवंग, 4-5 मिरे घातलेले आहे. अख्खेच घातलेले आहे. आता हे मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आपण विलायची पावडर घालणार आहोत. बघू शकता मस्त आपलं हे मिश्रण शिजत आहे. तर जेव्हापासून आपण हे भांडं गॅसवर ठेवलं, तर मला 10 ते 12 मिनिट लागलं पूर्ण मिश्रण घट्ट व्हायला. आता घट्ट कसं झालं ते कसं मिश्रण आपलं हे कसं तयार झालं गुळांबा ते कसं बघायचं, तर आपण हे थोड्या वेळाने बघू. जसं जसं मिश्रण घट्ट होईल त्यानुसार सारखं ढवळत राहायचं म्हणजे खाली लागत नाही आणि एकसारखं हे शिजल्या जाते. आता गॅस एकदम कमी केलेला आहे मी. सगळ्यात शेवटी मी विलायची पावडर टाकून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते मी. असं 2 बोटामध्ये याचा पाक घ्यायचा आहे. आपलं जे गुळ आंबा केला त्याचा, आणि 2 बोटामध्ये थोडीशी हलकीशी तार तुटली पाहिजे. याच्या पुढं नाही जाऊ द्यायचं, कारण जास्त जर शिजल्या गेला आणि घट्ट झाला तर ते फार चिवट होते मग. तर आता आपण भांडं खाली उतरून घेऊया आणि छान थंड करून घ्यायचं. आपल्याला गरम बरणीत भरायचंच नाही आहे. बरणी पण छान स्वच्छ धुवून पुसून उन्हात वाळवून घ्यायची, कारण आपल्याला हे गुळ आंबा वर्षभर टिकायचा आहे. आता 1-1.5 तास झाला. खालून भांड्याला हात लावून बघायचं. जर थंड वाटलं तर आपलं हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित थंड झालेलं आहे. चला तर आपण एका बरणीमध्ये भरून घेऊया. बरणी स्वच्छच वापरायची आहे. कुठेही आपल्याला पाण्याचा अंश लागला गेला नाही पाहिजे. तर छान एका बरणीत भरून घेतलेला आहे मी. छान दाबून दाबून भरला तरी चालते. आणि हे आपल्याला रोजच्या वापरण्यासाठी मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही हे उपवासालाही खाऊ शकता, कारण याच्यामध्ये आपण कुठलेच पदार्थ वापरलेले नाही. तर तुम्ही या पद्धतीने हा गुळ आंबा नक्की करून बघा. सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे आणि टिकायलासुद्धा वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकू शकते. ते एवढ्या दिवस आपल्या घरात राहतच नाही, कारण हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. 1-2-3 महिन्यातच हा संपून जाते. लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता चपातीसोबत
किंवा आपण सकाळच्या नाश्त्याला पोहे उपमा वगैरे करतो तेव्हासुद्धा तोंडी लावण्यासाठी अप्रतिम आहे हे गुळ आंबा. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला विसरू नका. हे फ्रीजमध्येच ठेवायचं आहे, कारण आपण खूप चिवट नाही केला, छान मऊसूत असा आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.